Good morning, students. Today we are going to learn how Mama Pangolin inform or warn her baby how to escape ourselves, how to safely keep ourselves from any dangerous thing. विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, मागच्या पिरियडला आपण बघितलं होतं की ममा पॅंगोलिनला कसला तरी स्मेल आला आणि तिने कशा पद्धतीने सुरक्षित ठिकाणी लपली आणि त्यानंतर ती बाळाला हे लेसन्स देते की कशा पद्धतीने आपली स्वतःची सुरक्षितता करावी. आता बाळाला ती पुढचे क्वेश्चन्स विचारते आणि त्याला ते मार्गदर्शन ती करते की कशा पद्धतीने आपल्या डेंजरस एनिमीपासून आपलं संरक्षण करावं. आता एनिमीचा मिनिंग होतो शत्रू. आपल्या शत्रूपासून आपलं रक्षण कसं करायचं हे बाळाला शिकवते. कारण काय तर बाळाला हे काहीही माहीत नाही आणि बाळ हे अजून अज्ञानी आहे, ते निरागस आहे, त्याला काहीच कल्पना नाही की आपले कोणी शत्रू असू शकतात किंवा आपल्याला मारतात. तर ही सगळी जाणीव आई त्या बाळाला करून देते. आता हा पॅरेग्राफ बघा. Did you note the smell just now? Remember, it is better than anything else. Mother asked to her baby. Did you notice, baby, the smell just now? आत्ता जो आलेला वास तू काही नोटीस केला का बेटा? नोट केला का? लक्षात ठेवला का? रिमेंबर, इट इज बेटर दॅन एनिथिंग एल्स. लक्षात घे की हा जो वास आहे हा इतर गोष्टींपेक्षाही थोडासा बरा आहे, बेटर आहे. दिस इज द स्मेल ऑफ मॅन. हा माणसाचा वास आहे. काही पशुपक्ष्यांना किंवा प्राण्यांना इतर प्राण्यांच्या शरीराचे वास हे कळत असतात आणि त्यावरून त्यांना तशी सूचना होत असते. तसंच या खवलेदारी मांजरला, पेंगोलिनला हे वेगवेगळे प्रकारचे वास समजतात आणि म्हणून ती आई त्या बाळाला ती जाणीव करून देते. दिस इज द स्मेल ऑफ मॅन. सम ऑफ देम आर वीक बियॉन्ड मेजर. त्यातले काही हे पलीकडे किंवा मेजरमेंट म्हणजेच काय तर मोजमापापेक्षा सुद्धा खूप दृष्ट असतात. इथं वीक शब्द आलेला आहे. वीकचा मिनिंग होतो दृष्ट किंवा खूप नालायक असतात. सम ऑफ देम आर वीक बियॉन्ड मेजर. कल्पनेपेक्षा सुद्धा ते वाईट असतात. दे सर्च फॉर अवर होल्स नेस्ट अँड डिग देम अप. वाय डिड मेन्स आर वीक फॉर पेंगोलिन्स? बिकॉज दे सर्च फॉर देअर होल्स. हे मनुष्य त्यांना डेंजरस ॲनिमल का वाटतात? तर कारण ते त्यांचे होल्स म्हणजेच त्यांचे बिळं शोधत असतात, त्यांचे घरटे शोधत असतात आणि त्यामध्ये ते खोदकाम करून त्या खवलेदारी मांजरांच्या पिल्लांना पकडून नेत असतात. दे किल अस, eat our flesh and sell our scales to earn lots and lots of money. आणि ते आपल्याला पकडतात, मारतात, आपलं फ्लेश म्हणजेच आपलं मांस हे खातात आणि आपले जे स्केल्सचा मिनिंग होतो आपले सापळे किंवा हाडं, हे सापळे काय करतात ते इतर देशांमध्ये किंवा इतर लोकांना भरपूर पैसा मिळवण्यासाठी विकतात. इथं लोड्स अँड लोड्स ऑफ मनी याचा मिनिंग होतो लॉट्स ऑफ मनी. भरपूर पैसा मिळवण्यासाठी ते आपल्या त्या खवल्यांना, आपल्या त्या सगळ्या हाडांना विकत असतात. म्हणून हे ह्युमन बिईंग्स आर डेंजरस फॉर पॅंगोलिन्स असं ती आई त्याला सांगते. ह्युमन्स थिंक अवर स्केल्स आर मेडिसिनल बिकॉज ह्युमन थिंक्स दॅट अवर स्केल्स, पॅंगोलिन्स स्केल्स आर मेडिसिनल यूज. माणसाचा असा विचार असतो की हे जे खवलेदारी मांजर आहेत ना, तर त्याचे जे सापळे, हे सापळे औषधी उपयोगासाठी कामास येतात. म्हणून माणसं या खवलेदारी मांजरांचा शोध घेतात, त्यांची बिळं नष्ट करतात, त्यांना मारून खातात आणि त्यांचे सापळे विकत असतात. लॉंग एगो व्हेन ओनली ट्रिबल पीपल लिव्हिंग इन द जंगल्स न्यू अबाउट अस. फार फार पूर्वी काही ट्रिबल पीपल म्हणजे जंगलांमध्ये राहणारे काही जे प्रजातीचे लोक होते, उदाहरणार्थ आदिवासी लोक घ्या, तर या लोकांनाच आपल्याबद्दलची माहिती होती की जे जंगलामध्ये राहायचे. दे न्यू अबाउट अस. द सिच्युएशन वॉज नॉट सो बॅड ॲट दॅट टाईम. द सिच्युएशन वॉज नॉट सो बॅड बिकॉज ह्युमन बिईंग्स आर नॉट सो वीक. त्यावेळेस ही परिस्थिती इतकी वाईट नव्हती कारण मानवी प्राणी हा इतका दृष्ट नव्हता आणि त्याला पैशाची हाव नव्हती. दे टू किल्ड ॲनिमल्स बट नॉट फॉर ग्रीड. ते पण प्राणी मारायचे, पण हव्यासापोटी नाही, तर फक्त त्यांची भूक भागवण्यापुरती ते मारायचे आणि खायचे, पण विकण्यासाठी ते मारायचे का? नाही. नाऊ यू हॅव टू बी ऑन युअर गार्ड अगेन्स्ट ग्रीडी पीपल सच ॲज दोज
वी स्मेल जस्ट नाऊ. आता तुला एक काम करायचं आहे. काय? लक्षात ठेव. नाऊ यू हॅव टू बी ऑन युअर गार्ड अगेन्स्ट दीज ग्रीडी पीपल. तुला स्वतःचं संरक्षण या हव्यास असलेले लोक किंवा हे हावरट लोक जे असतात त्या लोकांपासून तुला स्वतःचा बचाव करायचा आहे, गार्ड करायचं आहे, स्वतःला वाचवायचं आहे. सच ॲज दोज पीपल हू स्मेल वी स्मेल जस्ट नाऊ. लिसन अँड रिमेंबर केअरफुली दी स्मेल ऑफ ह्युमन बिईंग्स. बाळा तू लक्षात ठेव हा वास, कारण हा वास आपल्यासाठी धोकादायक आहे. या हावरट लोकांपासून तुला स्वतःचा बचाव करायचा आहे. हा स्मेलिंग लक्षात ठेव. हा वास आला की स्वतःला लपवून घेत जा, असं त्या आईचा म्हणण्याचा अर्थ आहे. कारण आई त्या बाळाला शिकवते की स्वतःचा बचाव कसा करायचा. वेन वी स्टेप आउट फॉर अवर नाईट टाईम वॉन्डरिंग दे फ्लॅश हार्श टॉर्च लाईट्स टू स्पॉट अस. ज्यावेळेस आपण आपल्या रात्रीच्या भक्ष्यासाठी निघालेलो असतो, रात्रीच्या वेळेस, कारण बरेचसे प्राणी हे दिवसा घाबरतात, तर ते रात्री भक्ष्य खेळण्यासाठी निघतात. तर हे ह्युमन बिईंग्स काय करतात? दे फ्लॅश हार्श टॉर्च लाईट्स टू स्पॉट अस. हाऊ डिड दे कॅच पेंगोलिन्स? दे फ्लॅश हार्श टॉर्च लाईट्स टू द पेंगोलिन्स. ते मोठा प्रकाश, त्या टॉर्चचा प्रखर प्रकाश त्यांना पकडण्यासाठी किंवा शोधण्यासाठी वापरतात. सम वीक पीपल हॅव डिस्ट्रॉईड अवर हॅबिटंट्स. काही दुष्ट लोक आपली प्रजाती, आपले रहिवास हा नष्ट करतात. हॅबिटंट्स अर्थ होतो नॅचरल होम्स, म्हणजे रहिवास आपला नष्ट करतात, रहिवास आपले बिळं नष्ट करतात. अँड क्लिअर्ड अवे जंगल्स, आणि जंगलसुद्धा नष्ट करत आहेत. देअर्स नो रूम फॉर अस टू बिल्ड अवर होम्स अँड टू रोम अराउंड एनिमोर. त्यामुळे आपल्याला कुठे राहण्यासाठी जागाच नाही आहे, कारण जंगल नष्ट झालेलं आहे, पर्यावरण नष्ट झालेलं आहे. लक्षात घ्या, इन्व्हायरमेंट इज द मेन फॅक्टर फॉर ॲनिमल्स ऑल्सो. हे जे पर्यावरण आहे, जंगल्स आहेत, हे सगळे नष्ट करण्याच्या मागचा शत्रू कोण आहे आपला? वीक पीपल, दुष्ट लोक आहेत. ह्युमन बिईंग्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर डिस्ट्रॉईंग दीज हॅबिटंट्स ऑफ ॲनिमल्स. हे जे रहिवास त्यांचा नष्ट करण्यासाठी मुख्य असेल तर तो माणूसच आहे, कारण माणूस हव्यासापोटी पर्यावरणाला धोका देतो आहे आणि त्यामुळे पर्यावरणातले बरेचसे जीवजाती हे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. आपण स्टार्टिंगलाच बघितलं होतं की भाऊ काटदरेंनी हे नेचर लवर होते, म्हणजे निसर्गप्रेमी आहे, म्हणून त्यांनी हा लेसन आपल्याला दिलेला आहे. आता ती ममा पँगोलिन हे बाळाला सगळं सांगते. कशासाठी? की त्याने सुद्धा भविष्यात सावध राहावं, यासाठी, त्याला ही जाणीव व्हावी यासाठी. लाईफ इज नाऊ फुल ऑफ हार्डशिप्स. आता ही जी वाक्य त्याने वापरलेल्या ममा पँगोलिनने हे अतिशय मार्मिक आहे की जीवन हे आता कष्टमय झालेलं आहे. मग ते प्राण्यांचं असो की ह्युमन बिईंग्सचं असो, जीवन हे आता कष्टमय आहे. लाईफ इज नाऊ फुल ऑफ हार्डशिप्स अँड इफ यू वॉन्ट टू विन धिस रेस यू हॅव टू फाईट ओव्हर दीज हार्डशिप्स. जर तुला जिंकायचं असेल तर या कष्टांवर, या आडमार्गांवर तुला विजय मिळवावाच लागेल. यू कॅन नेवर टेल व्हेन समवन लर्किंग अराउंड माईट किल यू. तुला काहीही कल्पना करू शकणार नाही, सांगू नाही शकणार की कोणीही आसपास फिरणारा तुला मारू शकतो. बी वॉर्न बेबी, बी केअरफुल. ममा वॉर्न हर बेबी. मम्माला बाळाला वाचवावं असं वाटतं म्हणून आई काय सांगते? बेटा लक्षात ठेव, काळजी घे, हा स्मेल लक्षात ठेव, असा आईचा म्हणण्याचा अर्थ आहे. These men don't realize we are their helpers. We remove millions of ants and termites for them. Men don't realize how we are helpful for them. माणसाच्या लक्षात येत नाही की आपण, त्यांच्या जाणीव नाही होत की आपण किती त्यांना मदत करणार आहोत, कारण आपण लाखो करोडो प्रमाणात मुंग्या, टर्माइट्स म्हणजेच उधळी ही नष्ट करत असतो, खात असतो. They will spend huge amounts to do that themselves, but we will not spare us. आपण त्यांचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये या उधळीचा नष्ट करू शकतो, पण माणसाला ही जाणीवच होत नाही. तो त्यासाठी भरपूर पैसा खर्च करतो आणि आपल्याला वाचवत नाही. मे गॉड गिव्ह देम गुड सेन्स. मम्मा विश गुड सेन्स फॉर मॅन. मम्माने आता त्या माणसासाठी देवाला प्रार्थना केली की देवा त्यांना सद्बुद्धी दे, आम्ही त्यांचे हेल्पर आहे, मदत करणार आहोत आणि ते आम्हालाच नष्ट करतायत.
आणि शेतांमध्ये घरांमध्ये पेस्टिसाईड वापरून ती उधळी नष्ट करण्याचा प्रयत्न करतात, पण खवलेदारी मांजराला नष्ट करतायत. म्हणजे जो त्यांना मदत करतोय त्यांना मारायला बघतात आणि पेस्ट कंट्रोल करण्यासाठी भरपूर पैसा खर्च करतात. म्हणून ती देवाला सद्बुद्धी मागते माणसासाठी. बेबी वन मोर थिंग, देअर आर सम गुड पीपल टू. बाळा लक्षात ठेव, जसे चांगले लोक देवाने वाईट लोक निर्माण केले तसे चांगले लोकसुद्धा आहेत जगामध्ये. जर 100 लोक खराब असतील तर एक तरी व्यक्ती चांगला असू शकतो. दे नो अवर इम्पॉर्टन्स इन द फूड चेन्स इन नेचर. त्यांना आपल्या या अन्न साखळीतमधले असलेलं आपलं महत्त्व माहिती आहे. दे स्ट्राईव्ह टू मेक अवर लाईफ इझियर टू हेल्प अस ग्रो इन नंबर्स. त्या आपल्यासाठी लढतात, स्ट्राईव्ह करतात, लढतायत आणि आपलं जीवन हे सुखकर होण्यासाठी आणि आपल्याला मदत होण्यासाठी, आपली प्रजाती वाढण्यासाठी मदत करतायत. सह्याद्री निसर्गमित्र अँड अदर ऑर्गनायझेशन्स इन महाराष्ट्र रन अवेअरनेस कॅम्पेन्स विथ द हेल्प ऑफ फॉरेस्ट डिपार्टमेंट. महाराष्ट्रामध्ये असलेला हे जे सह्याद्री निसर्गमित्र नावाची संस्था आहे, ऑर्गनायझेशन आहे, ही ऑर्गनायझेशन फॉरेस्ट डिपार्टमेंटबरोबर म्हणजेच वन विभागाबरोबर कार्यरत आहे आणि ती आपली प्रजाती वाचवण्याचा प्रयत्न करतोय असं त्याला सांगायचं आहे. दे होल्ड मीटिंग्स इन विलेजेस अँड अर्ज पीपल टू प्रोटेक्ट अस. ते खेडेगावांमध्ये मीटिंग घेतात, लोकांना एकत्र बोलवतात आणि त्या लोकांना आपलं महत्त्व पटवून देत आहेत, आपलं संरक्षण करण्यासाठी सांगतायत. दे पुट अप पोस्टर्स विथ दीज मेसेजेस एव्हरीवेअर अँड हँड आउट पॅम्पलेट्स. ते पोस्टर्स ठिकठिकाणी लावतायत निसर्गमित्रांचे आणि दऱ्याखोऱ्यांमध्ये, डोंगराळ भागात, आदिवासी भागात आपलं महत्त्व लोकांना पटवून देत आहेत, पॅम्पलेट्स वाटतायत आणि त्यामुळे लोकांना आपलं महत्त्व कळतं आहे. दे ट्राय टू हार्ड टू पुट अ स्टॉप टू इंटरनॅशनल स्मगलिंग. आणि त्याचबरोबर जे आपल्या प्रजातीच्या इंटरनॅशनल स्मगलिंग होते, म्हणजेच इतर देशांमध्ये आपले जे सापळे विकले जात आहेत ते थांबवण्यासाठी आणि गुप्तपणाने आपला जो व्यवहार होतो आहे, आपल्याला विकलं जातं आहे, ते थांबवण्यासाठी ते खूप प्रयत्न करत आहेत. दे सेटअप मॉडर्न ट्रॅप कॅमेराज टू गेट अवर फोटोग्राफ्स अँड स्टडी अस. त्यासाठी त्यांनी मॉडर्न ट्रॅप कॅमेरा बसवलेले आहेत जंगलांमध्ये, शेतांमध्ये आणि त्यामुळे आपले फोटोग्राफ्स ते घेत आहेत आणि त्याचा अभ्यास करतायत. आय डू होप दिस गुड पीपल विल सक्सीड इन देअर वर्क. मला आशा आहे की ह्या चांगल्या लोकांमुळे आपल्याला निश्चित मदत होईल, ते यशस्वी होतील. आवर लाईफ विल बी इझियर अँड आवर किथ अँड किन विल फ्लरिश. किथ अँड किनचा मिनिंग होतो नातू आणि पणतू. आपली प्रजाती, पुढचं भविष्य, वंशज हे पुढे फ्लरिश होतील. फ्लरिशचा मिनिंग घ्या, त्यांची डेव्हलपमेंट होईल, ते बहरतील. कम बेबी, दॅट्स इनफ फॉर टुडे. चल बेटा, आता बस झालं आजच्या दिवसासाठी. इट्स गेटिंग लेट. उशीर होतो आहे, आपल्याला दिवस उजाडेल असं त्या आईचं म्हणणं आहे. डीड माय लव्ह रेलिश द टर्माइट्स. वी विल रिटर्न हिअर टुमारो नाईट. चल, आपण खाल्ला ना तो आता टर्माइट्स, आता आपण उद्या येऊया रात्री. नाव वी मस्ट रीच होम बिफोर द डे ब्रेक्स. आता आपल्याला घरी दिवस उजाडण्याच्या आत पोचायलाच हवं असं ती ममा पँगोलिन बेबीला सांगते, कारण सकाळ झाली की परत त्यांना पकडणारे दृष्ट असे मनुष्य येतील आणि त्यांना पकडू शकतात आणि त्यांना बचाव करता येणार नाही. म्हणून ती आई त्याला रात्रीच्या प्रवासाचंच वर्णन सांगते की रात्रीच आपल्याला प्रवास करायला हवा आणि आपली मेजवानी खायला हवी असं हा गुड लेसन त्या आईने बाळाला सांगितलेलं आहे. या लेसनमध्ये आपण बघितलेलं आहे की पँगोलिन्स ॲनिमल्स आर नाऊ in dangerous condition and mama inform the baby how they have to escape or how they have to save themselves from these dangerous human beings also. Okay, bye.